नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्र एका अत्यंत आव्हानात्मक स्थितीला सामोरा जातोय। ही आव्हानात्मक स्थिती सध्या कोरोनामुळे जन्माला आली आहे आणि कोरोना प्रतिबंधाचं काम अधिक चांगल्या पद्धतीने व्हावं याच्यासाठी राज्य सरकारला महाराष्ट्रामध्ये कडक निर्बंध असावेत असं वाटतं। महाराष्ट्राचे प्रशासकीय प्रमुख असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या निमित्तानं जनतेला संदेश दिला आणि कशा पद्धतीनं, काय निमित्तानं आणि कुठल्या प्रकारचे निर्बंध असतील याचं एक सविस्तर 45 मिनिटाचं विवेचन केलं। या 45 मिनिटाच्या विवेचनानंतर जनतेच्या मनामध्ये असंख्य प्रश्न उपस्थित राहिले आणि जबाबदार माध्यमाची भूमिका राबवण्यासाठी आम्ही त्या प्रश्नांना घेऊन आज या लक्षवेधीमध्ये आपल्या समोर आलो आहोत। 45 मिनिटाचं विवेचन ऐकल्याच्या नंतर सुद्धा जनतेला पडलेले प्रश्न कायम आहेत, कारण कागदावर प्रत्यक्षात ते उतरलेलं नाही जे फेसबुक लाईव्ह मध्ये बोललं गेलं। या दोन्हीतला भेद हा आत्ताच्या घडीला प्रत्यक्षात कडक निर्बंध याच्या अंमलबजावणीच्या आड येतो आहे। अशा वेळेला जे जनतेला सोप्या शब्दात सांगणं माध्यमांची जबाबदारी आहे, माध्यमांचं कर्तव्य आहे, ते आम्ही आजच्या लक्षवेधीमध्ये पार पाडणार आहोत। लक्षवेधीच्या या चर्चात्मक कार्यक्रमामध्ये आपला हेतू हाच आहे की लोकांना टाळेबंदीची गरज लक्षात आणून द्यायची आणि त्याचबरोबर लोकांना काय बंद काय सुरू हे सोप्या शब्दात त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं। हे सगळं करत असतानाच राज्य सरकारनं 5400 कोटी रुपयांचं एक पॅकेज आर्थिक मदतीचं गणित सर्वसामान्य मराठी जनांच्या समोर मांडलेलं आहे। जर समजा या प्रकारची मदत तुम्हाला मला हवी असेल तर ती मिळेल का, नसेल मिळणार तर ती मदत कोणाला मिळणार आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न जनतेमध्ये पडले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं देणं सुद्धा गरजेचं आहे, कारण कोरोनाच्या आधीच्या काळात जी जी माणसं गरीब होती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल होती, त्यात कोरोनानी भरपूर भर घातलेली आहे। प्रत्येकाच्या पगारावर, प्रत्येकाच्या उत्पन्नावर कोरोनाने परिणाम केलाय आणि म्हणून आर्थिक मदतीचं पॅकेज हे अमक्याला मिळालं तर मला का मिळालं नाही असा अनेकांचा प्रश्न असतो आणि म्हणूनच आर्थिक मदतीची पॅकेज नक्की कुणाला जाणार, याच्यासाठी कोण पात्र असेल, अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपण सरकारी प्रतिनिधींना या चर्चेत विचारू। या सर्व चर्चेच्यासाठी जे शीर्षक आपण निवडलंय ते अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याकडेही आपण लक्ष द्या। ते आहे कारणाशिवाय आणि कारणासह। हे शब्द आम्ही फेसबुक लाईव्ह मधून घेतले। तुम्ही कुठल्याही कारणाशिवाय रस्त्यावर आलात तर कारवाई होईल अशा प्रकारचे संकेत प्रशासकीय प्रमुखांनी दिले आणि तिथूनच हे कारण कसं ठरणार असा प्रश्न लोकांनी विचारला। मोफत शिवभोजन खाण्यासाठी निघालो आहे असं सांगितल्यानंतर पोलिसांचा दंडुका पडणार नाही याची शाश्वती कुणी द्यायची? त्याचबरोबर गरज असलेल्या वस्तूंची खरेदी ही चालू राहणार आहे। आता यात गरज ही ओळखायची कशी? कारण शहरी भागातल्या वस्तीची जी गरज असते ती गरज ग्रामीण भागातल्या वस्तीची नसते। शहरामध्ये काम करणाऱ्या महिला अर्थात गृह काम करणाऱ्या महिला ही एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे। वाहन चालवणारे ड्रायव्हर ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे। या सगळ्यांना या टाळेबंदीत काय सवलती असणार आहेत आहार विहाराच्या याची चर्चा पण गरजेची आहे आणि अशा प्रकारच्या स्थलकालाधीत अनेक प्रश्नांसह आपण आज लक्षवेधीमध्ये चर्चेला घेतोय मुद्दा टाळेबंदी कारणासह कारणाशिवाय। या चर्चेमध्ये आपल्याला सुरुवातीला काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया पाहायच्या आहेत। महाराष्ट्र सरकार असं म्हणतं आहे की त्यांनी दिलेल्या आर्थिक पॅकेजच्या अनुषंगानं रिक्षावाले असोत, घरकाम करणारे असोत, अशा प्रकारच्या अनेक दुर्बल घटकांना आर्थिक मदत दिली जाणार आहे। या निमित्तानं रिक्षावाल्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्ही जाणून घेतलं, आम्ही ते आपल्यापर्यंत पोहोचवतोय। ते यासाठी कारण रिक्षावाल्यांना दरमहा 1,500 रुपये दिले जातील असं फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितलं गेलं। हे रिक्षावाले त्यासाठी नोंदणीकृत असायला हवेत अशी अट घातली गेली। 1,500 रुपयांचं हे पॅकेज अर्थात महिन्याला मिळणारी सानुग्रह अनुदानाची रक्कम
पुरेशी आहे का, की आणखीन हवी, की जेवढी मिळाली तेवढी खूप आहे? या संदर्भातले प्रश्न आम्ही जेव्हा रिक्षावाल्यांना विचारले तेव्हा त्यांची काय उत्तरं होती ती ऐका. राज्यात उद्यापासून 15 दिवसाची टाळेबंदी आहे आणि या टाळेबंदी काळात काही घटकांना मुख्यमंत्र्यांनी मदत केली. त्यामध्ये रिक्षा चालक आहेत, त्यांना महिन्याला 1500 रुपयाची मदत दिली जाणार आहे आणि तेही परवाना चालक रिक्षा आहेत त्यांनाच मिळेल ती. माझ्यासोबत काही रिक्षा चालक आहेत, त्यांना विचारत काय ही मुख्यमंत्र्यांनी जी मदत दिली ती मान्य आहे का तुम्हाला? नाही, मान्य नाही. आम्हाला आमचा धंदा पाहिजे. ते 1500 रुपयामध्ये आम्ही काही करू शकणार नाही, ते कमी पडतात आम्हाला. आम्हाला ते 1500 रुपयामध्ये आम्ही गुजारा करूच नाही शकत साहेब. कसं आहे माहिती आहे का, सरकारने दिल्लीचे सरकार 5-5, 10,000 रुपये मदत करतात. महाराष्ट्राचे सरकारने 1500 रुपये कुठल्या बेसवर आम्हाला जगण्याचं म्हणजे त्यांनी ठरवायचं आम्ही कसं जगायचं ते. आणि आम्ही जीवाची न पर्वा कोरोना पॉझिटिव्ह पेशंट जरी आलं तरी आमची जीवाची पर्वा, घरदाराची पर्वा न करता त्या लोकांना दवाखान्यात नेऊन पोहोचवतो. आम्ही एवढी डिलिंग करून आम्ही पोहोचवतो. आम्ही काय आमच्या जीवाचीही पर्वा करत नाही आणि घरदाराची बी करत नाही. असं सुविधा असताना आम्हाला फक्त 1500 रुपये, हे काहीच आमच्या कामाचे नाही. सगळ्यामध्ये भाजीपाला आणायला गेलं तर 150-200 रुपये लागतात. हा, किराणा मालाच्या दुकानावर गेले 500 रुपये लागतात. मग 1500 रुपये मध्ये कसं एक खाणार, एक कमावणारे 4 जण घरात बसून आहे आणि घरात आजारी 1000-5000 घे, तर 1000-5000 बनायचं, बघायचं, पगार चालवायचं, कसं शक्य नाही. 1500 पण नाही मान्य. उद्धव साहेबांनी विचार करायला पाहिजे. आणि फायनान्सवाले आम्हाला एवढं त्रास देत आहे की बजाज फायनान्सवाल्यांनी तर आम्हाला पळू की सळू करून सोडलेलं आहे की काय करू आणि काय नाही. सचिन जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. या चर्चेला आपण सुरुवात करतोय. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला परिचय करून देतो. आपल्यासोबत मवियाचे प्रतिनिधी आणि काँग्रेसचे प्रवक्ता या नात्यानं राजू वाघमारे आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके आहेत. माजी पोलीस अधिकारी तसंच वंचितचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धनराजजी वंजारी आहेत आणि आरोग्य विश्लेषक अमोल अन्नदाते आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूया. चर्चेचा अत्यंत पहिला साधा सोपा थेट प्रश्न हा राजू वाघमारे यांना असणार आहे. वाघमारे साहेब, कृपया याचा खुलासा करा की राज्य सरकारचं जे 5400 कोटी रुपयांचं पॅकेज आहे त्याचा लाभार्थी हा कुठल्या निकषाच्या आधारे ठरणार आहे? त्याचा कुठचा निकष म्हणजे राज्य सरकारने अगदी स्पष्टपणे जाहीर केलेला आहे की कोणाला किती पैसे जाणार. शिवभोजन थाळी आम्ही फुकट देणार आहोत. त्याच्यानंतर जी अन्न सुरक्षा योजना आहे त्याच्याद्वारे ती जी बंद केली होती त्याच्यातून 3 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपयानी धान्य देणार आहोत. जे घटक, जे अधिकृत फेरीवाले आहेत, रिक्षा चालक आहेत, इतरही जे घटक आहेत ज्यांना आपण निवडलेलं आहे त्या घटकांना जी मदत आहे ती त्यांना डायरेक्ट जमा करणार आहोत. आणि इतरही बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत. हॅलो डॉक्टर, आपला आवाज ये जा करतोय. आपण मगाशी बोलता बोलता म्हणालात 1 रुपयाने धान्य मिळणार. 1 रुपयाने काय मिळणार आहे? 3 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपया. त्याच्याप्रमाणे जी अन्न सुरक्षा योजनेखाली जे आपण देणार होतो त्याच्याप्रमाणे गहू, धान्य, धान आणि तांदूळ या ज्या गोष्टी आहेत या गरजू लोकांना आपण देणार आहोत. रेशनच्या दुकानातून त्याचा पुरवठा त्या पद्धतीने केला जाईल. आपण मगाशी असं म्हणालात वाघमारेजी की आपल्याकडून शिवभोजन मोफत दिलं जाणार आहे आणि कालच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आकडा असा सांगितला गेला 2 लाख जणांना शिवभोजन दिलं जाणार आहे. सर्वसाधारणपणे हे 2 लाख जण कोण असतील? आणि उदाहरणार्थ, अगदीच उदाहरण घ्यायचं झालं, समजा एखाद्या व्यक्तीला जो अत्यावश्यक सेवेमध्ये आत्ता नोकरी करतो आहे त्याला त्या दिवशी डबा आणणं जमलं नाही तर तो जाऊन शिवभोजन मोफत घेऊ शकतो का? तो जाऊन शिवभोजन तिकडे जाऊन घेऊ शकतो. कारण त्याचं कारण असं आहे की शिवभोजन गरजूंना देणार हे जरी बरोबर आपण बोललो असलो तरी अत्यावश्यक सेवेमध्ये जे लोक असतील त्यांच्या गरजेपोटी कोणतरी शिवभोजन खायला जाईल. नाहीतर अत्यावश्यक सेवेमध्ये जे नोकरी करणारे चांगले लोक असतील ते काय कोण शिवभोजन खाण्यासाठी तिकडे जाऊन लाईनीत वगैरे उभं राहणारे नाहीत. कारण त्यांच्या वेळेचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे असा जो माणूस जाईल त्याला नक्कीच त्यावेळी गरज असेल आणि गरजवंताला आपण रोजी थोडी कमी झाली तरी चालेल पण रोटी मिळाली पाहिजे हे महाविकास आघाडीचं जे ध्येय आहे
त्या दृष्टीने त्याला नक्कीच तिथे शिवभोजन मोफतपणे मिळू शकतं. ठीक, आपण अतिशय स्पष्टपणे आपली भूमिका मांडली, त्याच्यासाठी वाघमारे साहेब आपलं खूप खूप आपले धन्यवाद. गणेश हाके, आपली यावरची तात्काळ प्रतिक्रिया अपेक्षित करतो. भूमिका राजकीय आपली निश्चित असू शकते आणि ती आर्थिक पॅकेज त्याचबरोबर शिवभोजन अशा प्रकारच्या विविध घोषणांच्या बाबत असू शकते. तरी पण माझी विनंती अशी आहे की सर्वसामान्य जनतेला आत्ताच्या घडीला या नियमावलीचा साध्या सोप्या शब्दातला अर्थ माहिती करून घ्यायचा आहे. तुमच्या लेखी नियमावलीच्या अंमलबजावणीमधली आव्हानं कुठली? गणेश हाके. प्रसादजी, गेल्या 8 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन म्हणजे लागू होईल, पुन्हा निर्बंध लागू होतील, त्याच्यासाठीच्या सगळ्या मंत्रिमंडळाच्या बैठका, त्याच्यानंतर टास्क फोर्सची बैठक, त्यातून काहीतरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक ठोस अशा स्वरूपाचा काहीतरी निर्णय हे सरकार घेईल असं वाटलं होतं. पण 4 माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं निर्बंध लागू केलेले आहेत, ते निर्बंध म्हणजे कोणासाठी आहे, इतक्या वेग पद्धतीची तिकालची म्हणजे विधान आहेत त्यांची तिकाल, आणि दिलेली जी काही माहिती आहे ती वेग आहे. कोणासाठी आहे मला सांगा? जीवनावश्यक वस्तूच्या म्हणजे सोडून बाकीच्या सगळी दुकानं बंद राहतील. अरे पण माझं असं म्हणणं की स्पेसिफाय त्याच्यामध्ये काही केलेलं आहे का? माझं म्हणणं असं आहे की अनेक ज्या गोष्टीचं त्या पॅकेजच्या संदर्भात चर्चा केली. तुम्ही आता भोजनाच्या संदर्भामध्ये जे उल्लेख केला, 2 लाख लोकांना महाराष्ट्रातल्या शिवथाळी भोजन दिलं जातं. अहो मला सांगा, महाराष्ट्राची लोकसंख्या किती 10 कोटीच्या पेक्षा अधिक आहे. 2 लाख लोकांना तुम्ही भोजन देत आहात आणि ते सांगतात. तिसरी गोष्ट, तुम्ही फेरीवाल्यांना रस्त्यावरच्या विक्रेत्यांच्या साठीच्या काही घोषणा केल्या, रिक्षावाल्याच्या साठीच्या घोषणा केल्या. या सगळ्या घोषणा करताना तुम्ही अधिकृत हा शब्द वापरलेला आहे. मला सांगा, कुठला फेरीवाला अधिकृत आहे? कुठला रस्त्यावरची विक्री करणारा माणूस तो अधिकृत आहे? त्याच्याकडे काय आहे? रिक्षावाल्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला बोलायचं तर किती रिक्षावाल्यांचे अधिकृत परवानाधारक आहे, तर प्रत्यक्ष रिक्षा चालवणारे किती वेगळे? म्हणजे हा एक धुळफेक आहे, एक फसव्या अशा पद्धतीचं हे पॅकेज आहे. हे या महाराष्ट्रातल्या लोकांची एक म्हणजे फसवणूक करण्याचा प्रकार आहे. हाकेजी, आपला मुद्दा तांत्रिकदृष्ट्या लक्षात आला आणि त्यातल्या सोप्या पद्धतीनं जो मुद्दा गणेश हाके मांडतायत त्याची एक छोटीशी पुनरावृत्ती करून वाघमारे यांना त्याचं उत्तर देण्यासाठी विनंती करेन. पहिला मुद्दा त्यांचा काय आहे? भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्यानं गणेश हाके म्हणतायत की ज्यांना ज्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे, सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे किंवा निर्वाह भत्ते दिली जाणार आहेत, ते सगळे नोंदणीकृत असणार आहेत, अधिकृत असणार आहेत. त्यांचा प्रश्न असा होता की किती रिक्षाची लायसन्स असलेली माणसं ही प्रत्यक्ष रिक्षा चालवतात, किती फेरीवाल्यांची लायसन्स असलेली लोक प्रत्यक्ष रोजगार फेरीवाल्याचा करतात, आणि या अनुषंगाने जे जे मुद्दे आता त्यांनी समोर आणले आहेत ते सुद्धा लक्षात घेऊन पुन्हा पुन्हा हाच प्रश्न उपस्थित राहतो की खरे लाभार्थी सरकारच्या पॅकेजचे कोण असणार आहेत? डॉक्टर वाघमारे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना अधिकृत फेरीवाले म्हणून आपण ज्यावेळी म्हणतो, तर मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, इतर ठिकाणी फेरीवाल्यांना आपण लायसन्स दिलेले आहेत. फेरीवाल्यांना लायसन्स देऊन त्या लायसन्स प्रमाणे फेरीवाले काम करतात, त्या जागेवर बसतात. हे म्हणणं बरोबर आहे की प्रत्येक फेरीवाल्याकडे लायसन आहे का? तर प्रत्येक फेरीवाल्याकडे लायसन नाही, पण फेरीवाल्यांकडे सरसकट लायसन नाहीच असं म्हणणं चुकीचं ठरेल. फेरीवाल्यांची गणना झालेली आहे. अधिकृत फेरीवाले म्हणून तुमच्या ज्या तुम्ही गाड्या 4 चाकी तुम्ही त्या विक्रीसाठी वापरता त्याला पण एक नंबर असतो, हातगाडीला नंबर असतो. तुम्ही जिथे बसता त्या ठिकाणी हॉकर्सची पावती फाडली जाते अधिकृतची, तर त्याला लायसन असतं. या सगळ्यांना आपल्याला द्यायचंय. कारण बघा, आपण फेरीवाल्यांना असं म्हणायला गेलो तर मग सरसकट तुम्ही फेरीवाला कोण हा मुद्दा परत येणार की तुम्ही कोणाला देणार? म्हणजे सरकार माझं असलं काय, भाजपचं असलं काय? तुम्ही कसं काय सांगणार की कुठच्या फेरीवाल्याला ठीक आहे, देणार? तुमचा तर्क वाघमारेजी लक्षात आला. तुमचं म्हणणं असं आहे की आत्ताच्या घडीला जी सरकारकडे नोंदणी आहे त्यानुसार काम होणार आहे. आपल्या सोबत धनराज वंजारी आहेत, माजी पोलीस अधिकारी या नात्याने त्यांचा पोलीस दलातला कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि राबवण्याचा अनुभव आहे. त्या अनुषंगाने मी त्यांना विचारतो. वंजारीजी, माझ्या हातामध्ये फेसबुक लाईव्हच्या नंतर प्रसिद्ध झालेली नियमावली आहे. ती असं म्हणते, इम्पोजिशन ऑफ सेक्शन 144 अँड नाईट कर्फ्यू. शब्दांवर आपण लक्ष द्यावं. सेक्शन 144 टू बी इम्पोज्ड इन द स्टेट, नो वन टू मूव्ह इन पब्लिक प्लेस विदाउट व्हॅलिड रिझन्स मेन्शन्ड हिअर इन बिलो. आता मला याचं कृपया पोलिसी भाषेतला अर्थ आणि उत्तर द्या वंजारीजी.
144 144 भारतीय दंडविधान संहितेच्या अंतर्गत लावण्याच्या आल्याच्या नंतर त्याचा अर्थ जमावबंदी काढायचा का संचारबंदी काढायचा? 144 चा अर्थ कायदेशीररित्या संचारबंदी आहे, त्याला आपण थोडक्यात कर्फ्यू म्हणतो. आणि त्याच्या अंतर्गत शासनाला जमावबंदी सुद्धा करण्याचे अधिकार आहे. पण हे ज्या पद्धतीने तू आता वाचलं आणि काल मी सुद्धा ते बघितलं, ज्या पद्धतीने ही दिल्या गेलेलं आहे ते वेगळं वेगळं करून दिलं असतं. आणि संचारबंदी आणि जमावबंदी याच्यातला फरक जर लोकांच्या लक्षात आणून दिला असता तर ते अधिक जास्त स्पष्ट झालं असतं. आज मी काही पोलीस अधिकाऱ्यांशी सकाळपासून बोलतोय, त्यांना सुद्धा अनेक बाबतीत संभ्रम आहे. उदाहरणार्थ प्राप्त कारणाशिवाय, खरं तर मी आज तुझं अभिनंदन पहिल्यांदा केलं पाहिजे की फारच मार्मिक असं मथळा आजच्या डिबेटला तू दिलेला आहे की कारणाशिवाय आणि कारणासह. आता 5 किंवा 4 माणसं एकत्र येऊ नये, पण कारण आहे म्हणून 4 किंवा 5 एकत्र येणार. आता हे कारण निर्धारण कोणी करायचं? त्यांचं कारण योग्य आहे अयोग्य आहे निर्धारित कोणी करायचं? जसं एखादा म्हणाला की नाही मला शिवथाळी भोजनासाठी जायचं आहे म्हणून मी बाहेर पडलोय, मला भूक लागली आहे, तर त्याच्यावरती मग संचारबंदी की जमावबंदी की काय लागणार आहे त्याच्यावर? याबद्दलचा जो गोंधळ आहे तो गोंधळ काल महाराष्ट्रातल्या जनतेने सीएम साहेब बोलत होते तो त्यांच्या देहबोलीतून बघितला. आता ज्यांना मदत द्यायची आहे ते लोक कोण आहे? लायसन्स धारक आहे. पण सगळेच लायसन्स धारक, हाके म्हणाले ते बरोबर आहे, जे परमिट आहे ऑटो रिक्षा चालवायचं ते एका माणसाच्या नावाने आहे. त्यांनी 3-4 अगदी तो मुद्दा झाला. आत्ताच्या घडीला आपण जे म्हणालात की निर्णयातला गोंधळ चेहऱ्यावरही दिसला आणि तो या सूचनेमध्ये पण दिसतो आहे. याच्यावर आपल्यासोबत राजू वाघमारे आहेत, त्यांना बोलतं करतो. राजू वाघमारेजी, मुळात कारण ठरवणार कोण आणि रस्त्यावर आला रे आला की मार दंडुका या पद्धतीचं वागणं पुन्हा दिसायला लागलं तर काय आहे माहितीये का की आपण सगळ्यांनी मिस केलेला आहे आणि कुठचाही गोंधळ महाविकास आघाडीमध्ये नाही ना मुख्यमंत्र्यांच्या डोक्यामध्ये कुठचा गोंधळ आहे. त्याच्यामुळे कसं आहे काय आहे आता कसं आहे माहितीये का, आता मला बोलू द्या, बोलत होतो मला बोलू द्या, हाकेजी मध्ये बोलू नका. काय आहे बोला. प्रश्न असा आहे की सीएम साहेबांनी माननीय ठाकरे साहेबांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की अत्यावश्यक सेवांच्या व्यतिरिक्त कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. आणि अत्यावश्यक सेवांमध्ये कोणत्या कॅटेगरी आहेत? बँका आहेत, IT आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. जिथे बांधकाम आहे तिकडे त्यांनी स्पष्ट सांगितलं की बांधकाम मजुरांना किंवा फॅक्टरीतल्या लोकांना तिकडे तुम्ही राहण्याची जर सोय करणार असाल तर तुमचा उद्योग तुम्ही सुरू करू शकता, म्हणजे त्यांना फिरायचा काही प्रश्न येणार नाही. त्याच्यामुळे अत्यावश्यक गोष्टी सोडून जर तुम्ही घराबाहेर पडत असाल, जर तुम्ही, आणि हे जे कारण आहे की याच्यावर वाघमारेजी एक प्रश्न महाराष्ट्राला पडलाय, शिवभोजन खायला जायचंय, भूक लागली आहे, काय करायचं? शिवभोजन खायला जर एखाद्याला जायचं असेल आणि त्याची परिस्थिती शिवभोजन खाण्याची असेल आणि त्या पद्धतीचा तो असेल आणि त्याचं व्हॅलिड रिझन असेल आणि त्या ज्या विभागामध्ये तो चाललाय त्या विभागामध्ये शिवभोजनचं थाळीचं केंद्र असेल तर नक्कीच ते व्हॅलिड रिझन आहे, त्याला कोणी अडवायचा काही प्रश्न येत नाही. धनराज वंजारी यावर काहीतरी बोलू इच्छितात, तुम्हाला काही कदाचित कायदेशीर सल्ला देऊ इच्छितात. धनराजजी. वाघमारेजी बोला. धनराजजी, आपण सलग बोलत राहा. नाही काय आहे हाके साहेब, मी एकच मिनिट सांगतो. हाके साहेब एक मिनिट. राजू वाघमारे साहेबांचं कसं झालंय की अपरिहार्यपणे त्यांना हे बोलावं लागतंय, पण जन्नत की हकीकत राजू वाघमारे भी जानते हैं की खरंच हे कसं होणार आहे. आज तुम्ही सरकारमध्ये आहात म्हणून सरकारची बाजू घेऊन बोलताय, त्याच्याबद्दल माझं दुमत नाहीये वाघमारे साहेब, पण तुम्ही एक प्रॅक्टिकल माणूस म्हणून या इम्प्लिमेंटेशनचा, या रूल्स कसे इम्प्लिमेंट होतील याचा रस्त्यावर विचार करा.
अहो मी पोलीस खात्यामध्ये होतो, पोलिसांना जर क्लिअर सूचना नसतील तर जनतेवर अनाठाई लाठ्या बरसल्या जातात. आणि काय सांगायचं तुमच्या माणसाचं, ते एबीपी माझाच्या याच्यामध्ये जाऊन त्यांनी लाठीन तो पोलीस युनिफॉर्म मधून दाखवला होता. सुरुवातीला तुम्हाला चित्र आठवत असेल तर अनिल देशमुख साहेबांचं ती दुर्गती त्यांची झाली. अहो त्या गोरगरीब माणसाला, ज्यांना रोजगार नाही, ज्याला भूक लागली, त्याला तुम्ही लाठी दाखवता. आता हीच लाठी जर वाजेला आणि परमबीर सिंगला अंबानीला दाखवली असती तर त्यांची ही दुर्गती झाली नसती. कुठं काय केलं पाहिजे त्याचं तंत्र सरकारचं सुटलेलं आहे. वाघमारेजी प्रामाणिकपणे वाघमारेंना पटत नाहीये हा मुद्दा. वाघमारे, आपल्याला हा मुद्दा का पटत नाहीये? कारण काय भीती आहे ना, ती भीती आहे प्रत्यक्षात अंमलबजावणीची. रस्त्यावर उतरण्याच्या आधी लोक 10 वेळा काय विचार करतात की पोलिसांची लाठी बसली तर. साधं गणित आहे की हा लॉकडाऊन कशासाठी केलाय, याचं बेसिक कारण काय आहे? तर याचं बेसिक कारण आहे की अनावश्यक कामाने जी गर्दी होते, जे लोक फिरतात, त्यांना तुम्हाला साखळी तोडायची आहे. यू हॅव टू ब्रेक द चेन. हे पहिलं कारण आहे, बेसिक फंडामेंटल रिझन. मग जर तुम्हाला सांगितलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला घराबाहेर पडण्याचं काहीही कारण नाही. अच्छा. आणि त्या कारणाशिवाय जर तुम्ही घराबाहेर पडत असाल, आता जर तुम्ही IT मध्ये नाही, तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये नाही, तुम्ही वॉचमनची नोकरी करत नाही, तुम्ही जर अत्यावश्यक सेवांमध्ये नाही, मग तुम्ही घराबाहेर पडून तुम्ही कुठे चाललात? जर तुम्ही म्हणताय भूक लागली म्हणून चाललात, ते असे भूक लागलेले किती जण निघणार आहेत? अच्छा, भूक किती जणांना लागणार आहे महाराष्ट्रात, असा प्रश्न राजू वाघमारेंनी विचारलेला आहे. गणेश हाके, किती जणांना भूक लागू शकते शिवभोजन खायला? 2 लाख लोकांना तर लागूच शकते. खातेजी माझं ऐकून घ्या, तुम्ही तुमचे शब्द माझ्या तोंडात घालू नका. नाही नाही, मी माझे शब्द नाही घातले. माझं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या. शिवभोजन खायला जाणारी माणसं ज्यावेळी रस्त्यावर येतील तर ते जातील ना शिवभोजन खायला. एखाद्याच्या पोटाला कोण लाथ मारायचा प्रश्न येत नाही, पण त्या विभागामध्ये तुम्ही शिवभोजन थाळी किती लोकांना फ्री देणार आहात? वाघमारेजी सांगा, किती लोकांना तुम्ही सँक्शन दिले का? ज्यांना गरज आहे त्यांना शिवभोजन आम्ही देऊ, कारण देण्याची दानत महाविकास आघाडीमध्ये आहे. राजू वाघमारे, देण्याच्या दानतीपर्यंत जाऊ तर मग विषय बराच मोठा होऊ शकतो. एक मुद्दा मध्ये उपस्थित राहतोय, गणेश हाकेंनाही त्या निमित्तानं बोलतं करूया. ज्याला ज्याला हवंय त्याला त्याला देऊ असा कायदा असू शकतो का? गरजूंना देऊ असा कायदा असू शकतो? लाज वाटायला पाहिजे हे प्रश्न विचारायला. निदान देण्याची दानत महाविकास आघाडीत आहे. तुमच्याकडे कसली दानत होती? तुम्ही कोणाला न विचारता, कोणाला न घेता तुम्ही लॉकडाऊन केलं. तुमच्या हातामध्ये सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट प्रमाणे ऐकून घ्या, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट प्रमाणे सगळी जबाबदारी केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकारकडे सगळी जबाबदारी आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही याच्यावर बोलू शकता. तुम्हाला लाज वाटत नाही. तुम्ही आता इकडे बसून बोलता म्हणून कसं काय बोलू शकता? तुम्ही कसं बोलू शकता? एक मिनिट. तुम्ही लाखो लोकांना केंद्र सरकारने राज्य सरकारने काय केलं? आता आणि त्यामध्ये मला हस्तक्षेप करावा लागतोय. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही प्रवक्त्यांचा आवाज तात्काळ कमी करा याच्यासाठी, कारण जे शब्द वापरले जात आहेत ते योग्य नाही. दोन्ही प्रवक्त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या आपल्या शब्दांवर मर्यादा ठेवावी. कोणी कोणाची लाज काढण्याची गरज नाही, कोणी कोणाला मूर्ख म्हणण्याची गरज नाही. आपण लोकांना नियमावली सोप्या शब्दात सांगण्यासाठीचा प्रयत्न करतोय, म्हणून चर्चा करतो. विनायक, आपल्या सोबत धनराज वंजारी जी आहेत. धनराजजी, मी आपल्याला एक प्रश्न विचारतो. थोड्या वेळापूर्वी तुमच्या प्रस्तावनेतून हा मुद्दा आला होता, नियमांच्या प्रॅक्टिकॅलिटीचा, अर्थात किती नियम व्यवहार्य आहेत हे तपासून पाहणं गरजेचं आहे. व्यवहार्यतेच्या कसोटीवर जर समजा नियम आले असते तर इतका 15-17 पानांचा शासनादेश राहिला तरी असता? नाही, एवढा मोठा शासनादेश म्हणजेच कन्फ्युजन आहे. जितका भापट पसारा तुम्ही करता, जितकं टू द पॉइंट तुम्ही बोलत नाही, त्याच्यावरून हे सगळं असं निष्पन्न होतं. कालच्या याच्यातला एक नमुना म्हणून मी तुम्हाला सांगतो
की केंद्र शासनाने ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी काही राज्यांना सांगितलं की तिथून तुम्हाला परवानगी आहे, तिथून तुम्ही ऑक्सिजन घेऊन या. आता उद्धवजी ठाकरे आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये म्हणाले की आम्ही मिलिटरीला सांगणार आणि मग त्याच्यानंतर ते विमानं तिकडे जातील, त्याला जरा वेळ लागेल कारण ट्रक पाठवता येत नाही. हे शुद्ध अज्ञान आहे. चीफ मिनिस्टर साहेब, जेव्हा तुम्ही चॅनलवर बोलता तेव्हा बघा, आज मी एक माहिती घेतली, आपल्या महाराष्ट्रामध्ये 83 लोक असे आहेत ज्यांच्याकडे प्रायव्हेट जेट आहे. तुम्ही जर ऑक्सिजन सिलेंडर भरून 100-150 जर तिकडून ट्रान्सफर करायचं सांगितलं तर काही तासामध्ये हे होऊ शकतं. ते आपण न करता आपण काय बोलतो की मिलिटरीचं परमिशन आणावं लागेल, त्याच्यानंतर टँकर इथून पाठवावं लागेल, तिथून आणले तर 3-4 दिवस लागतील टँकरला. ही जी वक्तव्याची पद्धत आहे, ही जी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, त्या प्रोसेस मधूनच दिसतं की तुमच्या हातातलं तंत्र, शासनाचं जे शासनावर प्रशासनावर अंकुश पूर्ण असलं पाहिजे ते नाही आहे. धनराजजी या मुद्द्याला पुढे न्यायचंच आहे आपल्याला. वैद्यकीय मुद्दा आहे, डॉक्टर अमोल अन्नदातेंनाही त्यावर बोलतं करतो. आपण असं म्हणालात महाराष्ट्रात जवळपास 83 जणांकडे प्रायव्हेट जेट आहेत. अहो, नुसतं प्रायव्हेट जेट असलेल्याची काय कथा सांगता? मवियाचे एक मंत्री तर खासगी विमानातून फिरताना अनेकदा आढळलेले आहेत. जे पैसे त्यांनी स्वतःच्या खासगी विमानांसाठी वापरले तेच पैसे त्यांनी आता खासगी विमानं ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठीही वापरावी. अर्थात ते तसं त्या मंत्री महोदयांना वाटलं पाहिजे. डॉक्टर अन्नदाते, ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या बाबतीत आता जो तर्क मांडला गेला की लष्करानं ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्राला करावा, हा जबाबदारी ढकलण्याचा प्रकार होता की जबाबदारीचं योग्य वाटप करण्याचा प्रकार होता? प्रसादजी, वंजारी साहेबांचं अभिनंदन की त्यांनी इतका ती चर्चा ऐकून इतका परफेक्ट त्याच्यातली मुद्दा उचलला. आणि खरंच म्हणजे मी वयाने खूप लहान असल्यामुळे पण ते बोलले. माननीय मुख्यमंत्र्यांचे या बाबतीतले सल्लागार खरंच कोण आहेत हा खूप मोठा संशोधनाचा विषय आहे. आणि ते माननीय मुख्यमंत्री जे बोलले हे नम्रतेने सांगतो की जेटनी आणि लष्करांनी ऑक्सिजन आणणं हे इतकं बालिश विधान आहे. याचं कारण सांगतो. अहो, साधी गोष्ट, तुम्हाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नावाचं मशीन माझे वडील 50 वर्षापूर्वी वापरायचे वैजापूरमध्ये, माझ्या गावामध्ये. अहो, त्याची किंमत काय तुम्हाला माहितीये? 1200 ते 1300 रुपये हे मोठं आणि छोटं 700 रुपये. अहो, एका ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मधून 4 ते 5 लिटर पर्यंत किमान 20 लोकांना ऑक्सिजन देतात. आणि आज किती तुम्ही आता 5 मिनिटात किमान 10 लाख ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स असं चुटकी वाजवली तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडतील. कुठलं जेट, कुठलं लष्कर, कुठलं काय, म्हणजे या गोष्टींची मला कळत नाही की सोपी उत्तरं कशी जटिल करायची आणि ती सोडवायचीच नाही. हे म्हणजे राजकारण की काय, असा मला खरंच प्रश्न पडतो. हे एकच मिनिट, या मुद्द्यावर मी हस्तक्षेप करतो आणि इथे पुन्हा एकदा वंजारीजींकडे जातो. वंजारीजी, नियमावली आणि नियमावलीच्या अनुषंगानं आलेलं वक्तव्य हे प्रशासकीय दृष्टिकोनातून आलेलं आहे का? ते राजकीय दृष्टिकोनातून आलं असतं तर ते अधिक जनताभिमुख असतं का? नाही, बरोबर आहे. राजकीय दृष्टिकोनातून आलं असतं तर जनताभिमुख असतं. परंतु प्रसाद, एक गोष्ट लक्षात घे, शासन जेव्हा असं काहीतरी वक्तव्य करतं तेव्हा शासनाला त्यांच्या एक्सपर्ट्स कडून एक फीडबॅक लागतो की ग्राउंड लेवल परिस्थिती काय आहे. आणि अन्नदाते म्हणाले तसं एकदम परफेक्ट आहे की कोण यांचे गाईड करणारे लोक आहेत आणि कोरोनाची दुसरी लाट येणार आहे त्याचं निर्धारण करणारे तज्ज्ञाच्या समितीने बाकी सगळं कशासाठी ठेवलेलं आहे? हे तज्ज्ञ काय जनतेचा पैसा घेण्यासाठी, मानधन घेण्यासाठी स्वकीयांची फौज उभी केलेली आहे का? धनराजजी, गेले 4 दिवस तर नुसतं सल्ले घेणं चाललं होतं, पण आत्ताच्या घडीला आपण एकदा विचारूयात. आपल्या सोबत राजू वाघमारे आहेतच. अन्नदात्यांना कदाचित जाता जाता छोटा मुद्दा मांडायचा असेल तर 30 सेकंद देतो, त्यानंतर राजू वाघमारे बोलणार आहेत. अन्नदाते, 30 सेकंदात सांगतो प्रसादजी. औरंगाबादचा सगळीकडे ऑक्सिजनची प्रचंड साठेमारी आहे, ब्लॅक सुरू आहे, तिप्पट 10पट किमतीने ऑक्सिजनची विक्री सुरू आहे. अहो, आधी हे ऑक्सिजन ताब्यात घ्या ना. आम्हाला जर कळतं, सगळ्या जगाला जर कळतं, तर तुम्हाला ते ब्लॅक कुठे आहे हे तुम्हाला कळू नये. इतक्या तुमच्या यंत्रणा कुचकामी आहेत का? करताय काय तुम्ही? हा मला खरंच प्रश्न पडतो. रेमडेसिवीर सरकारचं तंत्र सुटलेलं आहे. राजू वाघमारे याचं उत्तर देतील. 50 नंबर आहे तुमच्याकडे काय? एक मिनिट, आपण राजू वाघमारेंना संधी देतोय. राजू वाघमारे बोलतात, बोला राजूजी. काय माहितीये का, ते कोण डॉक्टर अन्नदाते की कोण आहेत ते अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले आहेत. ते ज्या पद्धतीने बोलतायत की अहो, राजू वाघमारे आता तुम्ही डॉक्टर अर्ध्या हळकुंडात पिवळे झाले, त्याच्यावर कशाला येत आहे? डॉक्टर
प्रसादजी तुम्ही मध्ये कशाला बोलताय? नाही एअरवर बोलतो आपण. मला अहो, सांगा की तुम्ही मला बोलू द्या ना. देतोय आपल्याला बोलू. राजू वाघमारे, मी आपल्यालाच बोलू देतोय, पण आपण मुद्द्याला सोडून शेरेबाजी करू नका अशी विनंती आहे. नाही थोडा मॅनर्स तुमची संस्कृती आहे. काँग्रेसची हीच संस्कृती आहे का? म्हणजे समजा एअरवर तुम्ही स्वतःला खूप शहाणे समजता का? बघणार कुणाला काही बोलताय? काय माहिती आहे का? मला सांगा मॅनर्स बोला ना, सुसंस्कृतपणे बोला ना. अनपार्लमेंटरी लँग्वेज कशाला वापरता तुम्ही? मला सांगा कशासाठी बोलता तुम्ही लोकांना मला एअरवरती असं? राजू वाघमारे, आपण आपलं म्हणणं मांडावं. आपण आपलं म्हणणं मांडावं. कोणाही विषयी कुठलीही वैयक्तिक टिप्पणी करू नका. बोला वाघमारेजी, आपलं म्हणणं मांडा. आपल्याला वेळ देतोय. असेल ना मला हाकेजी, एक मिनिट थांबा. आपण वाघमारेजींना वेळ दिलाय आणि ते आता त्यांचं म्हणणं मांडतील अशी अपेक्षा आहे. झालं. त्या हाकेंचा माईक पहिल्यांदा बंद करा, कारण त्यांना फुकट वाशपड बडबड करायची सवय आहे. आता परत तुम्ही आता परत सुरू करताय. म्हणून तुम्हाला म्हटलं वाघमारेजी, अहो तुम्ही मुद्द्यावर या ना. तुम्ही वेळ का घालवताय चर्चेतला? परत मग नंतर म्हणता की तुम्हाला वेळ मिळत नाही म्हणून. एअरवरती नाही येतं तुम्हाला सर्वांना विनंती माझ्याकडून ही विनंती कृपया मान्य करा. आपण वाघमारेजींना वेळ दिलाय. जर वाघमारे विषयाला सोडून बोलले, वैयक्तिक शेरेबाजी करायला लागले, तर मीच त्यांना थांबवेन. अन्यथा आपण त्यांना बोलू देऊयात. ठीक आहे वाघमारेजी, बोला. मुद्दा काय आहे तुम्हाला सांगतो. मी प्रश्न विचारतो, आपण कृपया प्रश्नाला अनुषंगानं प्रश्नाला धरून उत्तर द्यावं. निर्णयामध्ये व्यवहार्यता दिसत नाही, हा पहिला आक्षेप. बोला, 30 सेकंदात आपल्याकडे. सगळ्यात पहिलं की कसं आहे की आपल्याला ज्यावेळी सरकार चालवायचा अनुभव नाही, किती मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागतो, तो कशा प्रकारे पुरवठा केला जातो, तो ऑक्सिजन घरातल्या छोट्या मशीननी, त्या किती मशीन लागतील, पूर्ण राज्याला ज्यावेळी ऑक्सिजन लागतो तो किती प्रमाणात लागेल, तो कशा पद्धतीने टन वाईज आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल, याचं ज्ञान जेव्हा आपल्याला नसतं, आपल्याला छोटं ज्ञान असतं, त्यावेळी आपण त्या ज्ञानाचा वापर करून सरकारवर शिंतोडे उडवण्याच्या आधी अभ्यास केलेला बरा. ठीक आहे. म्हणून मी स्पष्ट शब्द वापरला. ठीक आहे. अर्ध्या अळकुंडात पिवळे. ठीक आहे वाघमारे, आपल्याला अमोलजींचा इतिहास माहित नसेल, पण अख्ख्या राज्याला ऑक्सिजन पुरवठा करायचा म्हणजे 12 कोटी लोकांच्या नाकात नळ्या नाही घालायच्या आहेत. जे गरजवंत आहेत त्यांना त्यांच्या बेड जवळ, खाटेजवळ ऑक्सिजनचा पुरवठा करायचा आहे. अमोल अन्नदाते, एकदा पटकन या मुद्द्यावर आपल्याकडून काही मुद्दा मांडायचा असेल तर 30 सेकंद आहेत, अन्यथा या चर्चेत आपल्याला अडकून राहायचं नाहीये. आम्ही पण सांगितलेलं नाही हो. आम्ही तेच सांगतोय की जे पेशंट्स आहेत, ज्यांना गरज आहे, तुम्हाला त्याचं लॉजिस्टिक करावं लागेल. ठीक आहे. त्या पद्धतीचे सिलेंडर्स लागतील, त्या पद्धतीचा साठा लागतो, त्या पद्धतीचं लॉजिस्टिक करणं फार पडतं. ठीक आहे, याच्यावर जास्त वेळ अडकायचं नाहीये. अन्नदाते उत्तर देतात. कृपया वाघमारेजी उत्तर ऐका पटकन, वेळेची मर्यादा आहे आपल्या प्रत्येकाला. अन्नदातेजी, आपण बोलणं सुरू करा, 30 सेकंद आहेत फक्त. अन्नदातेजी, आपला आवाज. प्रसादजी, बोला. सगळ्यात आधी प्रसादजी, अमोलजी, आपण बोला. आपलं म्हणणं ऐकतोय महाराष्ट्र. बोलत राहा, सलग बोलत राहा. या सरकारचं कोविडचं मॅनेजमेंट का चुकतंय याचं माननीय राजू वाघमारे माझे मित्र यांनी क्लिअर. MBBS, MD पीडियाट्रिक्स आणि इंटेन्सिव्ह केअर मध्ये पदवीधारक जो फक्त ऑक्सिजन मध्येच खेळतो दिवस रात्र, त्या माणसाला ऑक्सिजनचा वापर कसा करायचा हे सांगण्याचा हक्क नाही, त्याचं यांना ऐकून घ्यायचं नाही. याच्यामध्ये यांचं अपयश दडलेलं आहे. याच्यावर मला काही बोलायचं. ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे. हा विषय आणखीन वाढवत नेला तर आपल्याला आणखीन बरेचसे फाटे फुटत राहतील. डॉक्टर अमोल अन्नदाते यांना ऑक्सिजनच्या वापर, पुरवठा या बाबतीतल्या सल्ल्याची खरं तर इतर कोणाकडून गरज नाही, पण आत्ताच्या घडीला त्या विषयात पडण्याच्या ऐवजी मी पुढे जातो. गणेश हाके, आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न असा आहे. राज्य सरकारच्याकडून आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात आली. त्यातले सुमारे 3,500 कोटी रुपये हे थेट कोविड विषयक कामांच्यासाठी वापरले जाणार आहेत आणि 5,400 कोटींमधल्या 3,500 ला वजा केल्यानंतर जी रक्कम उरते ती विविध प्रकारे सानुग्रह अनुदान, निर्वाह भत्ता अशा वेगळ्या वेगळ्या नावांनी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. मुद्दा आता इथे आला, 1,500 रुपये दिले जाणार आहेत. महिन्याला 1,500 रुपये एका रिक्षावाल्या, अधिकृत रिक्षावाल्यापर्यंत पोहोचणार आहेत. ही मदत राज्य सरकारच्या कडून संबंधितांपर्यंत पोहोचण्याची घोषणा झाल्याच्या नंतर एक प्रतिक्रिया त्यावर आली
की मुळात अशा प्रकारची घोषणा ही यापूर्वीच अर्थसंकल्पात झालेली आहे, नव्यानं काहीही झालेलं नाही. आपली प्रतिक्रिया त्याच्या अनुषंगानं असेल तर गणेशजी. प्रसादजी, मी तुम्हाला तेच सांगितलं सुरुवातीला की ज्या काही यांनी अनाउन्समेंट केलेल्या आहेत त्या सगळ्या बजेटरी असलेल्या अनाउन्समेंट्स आहेत. आता आदिवासीच्या संदर्भामध्ये यांनी 2000 ची खावटी द्यायचं मान्य केलं. अहो, यांनी गेल्या वर्षभरामध्ये 4000 खावटी त्या आदिवासीचं ते देणं आहे ते दिलेलं नाही आहे आणि आता यांनी 2000 प्रमाणे यांनी आपल्या खावटीची घोषणा केली आहे. ज्या बजेटमध्ये ज्या प्रोव्हिजन आहेत हे देत नाहीत आणि बाकीच्या मला सांगा खोट्या पद्धतीच्या अशा म्हणजे आश्वासनं देऊन लोकांना दोरफेक करण्याचं काम करतायत. आता याने अन्न सुरक्षा योजनेखाली यांनी सांगितलं की आम्ही तांदूळ गहू वगैरे देणार आहोत, पण माझं असं म्हणणं असेल की या महाराष्ट्रातल्या 88 लाख लोक असे आहेत की ज्या अन्न सुरक्षा योजनेखाली येतच नाहीत. त्याच्या संदर्भात काय करणार या आणि यांनी योजना घोषणा पॅकेज घोषणा करताना केवळ मुंबई पुणे अशा 2 शहरं समोर ठेवली. अहो, महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये 50% अधिक लोक राहतात. तिथले शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत, तिथल्या मला सांगा 12 बलुतेदार आहेत. त्यांच्या संदर्भातच्या काय घोषणा आहेत? फेरीवाले, रिक्षावाले, पदपथवाले यांच्यासाठीच्या घोषणा झाल्या, यांनी पॅकेजेस जाहीर केले. पण मला सांगा की ग्रामीण भागामध्ये हा फार मोठा वर्ग आहे, याच्या संदर्भामध्ये यांचं काय मला सांगा, काय कुठली घोषणा आहे? आणि 1,500 रुपयाची यांनी जी घोषणा केली, वाघमारे खूप स्वतःला शहाणे समजता तुम्ही, मला माहित आहे. काय बरं का, एक मिनिट. प्यादकर माणूस मला सांगतो या मीडियामध्ये नाही आहे. तुम्हाला सांगितलं का, तुम्हाला ऐकून घेण्याची दुसऱ्यांचं ऐकून घेण्याची तुमची सवय नाही आहे. तुम्ही अयोग्य शब्दांचा वापर करू नका, त्यांनी पुन्हा चर्चा भरकटेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारे चर्चा भरकटू द्यायची नसेल तर आपण आपल्या मुद्द्यावर राहावं. आता तुम्ही 2-3 प्रमुख मुद्दे मांडलेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे राजू वाघमारे यांना प्रश्न विचारलात की मुळात जी योजना आपण घोषित केलेली आहे ती प्रत्यक्षात येणं कसं अवघड आहे. राजू वाघमारे, याचं तंत्रशुद्ध उत्तर असेल तर आपण बोलणं सुरू करा. मी बोलू का प्रसादजी? बिलकुल राजूजी बोला. काय माहितीये का की मला एवढं हसायला आलं की आपला जो अगोदरचा लॉकडाऊन झाला त्या लॉकडाऊन मध्ये निदान आम्ही आता जे अनाउन्समेंट केलेलं आहे ते भले कमी असेल पण कमीत कमी ती अनाउन्समेंट केली, ते देण्याचे प्रयत्न करतोय, त्या दृष्टीने सगळ्या गोष्टी आम्ही जुळवून आणतोय. आणि अगोदरच्या लॉकडाऊन मध्ये ना कुठच्या घटकाचा विचार झाला, ना त्या स्थलांतरित कामगारांचा झाला, ना त्यांच्या जेवणाचा झाला. आणि तो लॉकडाऊन करून ज्यांनी लाखो लोकांचे प्राण घेतले त्याच पक्षाचे प्रवक्ते आता हे सगळ्या गोष्टी घेऊन बोलतायत. ठीक आहे, आता टाळ्या वाजवून राजू वाघमारेजी आपली भूमिका पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया राजकीय व्हायला लागली. मी तुमचं कौतुक याच्यासाठी करतो की फार छान झालं, तुम्हाला संवेदना आहेत, हे तुमचं सरकार राज्य चालवताना अत्यंत संवेदनशील वागतंय असं तुम्ही म्हणतात, अभिनंदन. मुद्द्यावर या. मुद्दा काय आहे? आजच्या घडीला 2 प्रमुख प्रतिक्रिया आलेल्या आहेत. डबेवाले मुंबईतला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. प्रत्येक भुकेल्याच्या पोटामध्ये अन्न जाण्याच्यासाठी कार्यरत असतो. डबेवाले म्हणतात मागचं अनुदानच अजून आलं नाही, नवीन अनुदानाची काय गोष्ट करता. खावटी अनुदानाच्या बद्दल इथे हाकेंनी उदाहरण दिलं. 2000 रुपये देण्याची घोषणा झाली, या आधीचे 4000 मिळाले नाहीत, हे 2000 कसे मिळणार? हा सगळा राजकीय विषय असेल, आपण त्याला मागे ठेवू, बाजूला ठेवू. मी कृपया एका गोष्टीच्या बद्दल आपल्याकडून खुलासा घेतो, पटकन मला कृपया त्याबाबतीत मार्गदर्शन करा. तुम्ही असं म्हणता आहात की जे काही आर्थिक तुम्हाला द्यायचं आहे ते तुम्ही आगाऊ देणार आहात. आज रात्री 8 वाजता तुमची नियमावली राबवली जाणार आहे. 8 वाजायच्या आधी पैसे जमा होणार आहेत का? काय माहितीये का प्रसाद कातेजी, आपण ज्या पद्धतीने प्रश्न विचारताय, अहो तुम्ही स्वतः पत्रकार आहात, तुम्ही इतकी वर्ष काम केलेलं आहे. ज्यावेळी अशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात, ही घोषणा केली आज काल केली घोषणा 2 दिवसापूर्वी, त्याच्याप्रमाणे सरकार त्या पद्धतीने कामाला लागेल, सेग्रिगेशन होईल आणि या लॉकडाऊन मध्ये त्यांच्याकडे त्यांचे पैसे पोचतील. बरं, लॉकडाऊन जो आहे तो 15 दिवसासाठी आहे, तो काय 1 महिन्यासाठी केलेला नाही. त्याच्यामुळे 1500 रुपये जे जाणार आहेत ते पुढच्या जर लॉकडाऊन वाढला तर त्याच्यासाठी काही पैसे वाढतील का, त्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. आपण आताच सांगून मोकळे झालात की 1 महिन्यासाठी 1500 रुपये देणार आहोत. आता लॉकडाऊनच 15 दिवसासाठी. वाघमारेजी मी हा शब्द का वापरला, कारण फेसबुक लाईव्ह मध्ये आगाऊ शब्द आलाय. आगाऊ म्हणजे अग्रिम रक्कम आहे. ती अग्रिम रक्कम ही घटना घडायच्या आधी द्यायला हवी की नको?
मला एक सांगा, अगोदर द्यायला पाहिजे हे तुम्ही आणि मी बोलतोय ते बरोबर आहे, पण आता जेव्हा घोषणा झाल्यानंतर सॅग्रिगेशन होईल ना नावांचं. कशाला करायला पाहिजे? तुम्हीच थोड्या वेळापूर्वी म्हणालात की राज्य सरकारकडे सगळ्या नोंदी असतात. हो आहेत ना, पण शेवटी यंत्रणा तुम्हाला राबवावी लागते ना पैसे टाकायला. बरं, अकाउंटला पण पैसे टाकायला तुम्हाला यंत्रणा राबवावी लागते की नाही? तुम्ही काय आणि सगळ्या गोष्टी होतात का? तुम्ही विचार करा ना, आता 20 लाख कोटी मिळाले की नाही महाराष्ट्राला किंवा देशाला? सगळ्यांना मिळाले की नाही 20 लाख कोटी? कोणाकोणाला मिळाले? आता हे तर अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहिती आहे. ठीक आहे. धनराज वंजारींची पटकन छोटीशी प्रतिक्रिया घेऊ. धनराजजी, आपण सुद्धा प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम केलंय. भले कायदा सुव्यवस्था हा तुमचा विषय असेल, विभाग असेल, पण आपल्याला प्रशासकीय यंत्रणा कशी काम करते त्याचा अनुभव आहे म्हणून सांगतो, म्हणून विचारतो. राजू वाघमारे म्हणतात प्राप्त परिस्थितीमध्ये निर्णय घेतल्याच्या नंतर प्रशासकीय यंत्रणेला प्रत्यक्षात तो कार्यान्वित करण्यासाठी काही वेळ देणं गरजेचं आहे. आपलं निरीक्षण मांडा. आपल्याला एक छोटीशी विश्रांती त्यानंतर घ्यायची आहे. नाही, परीक्षण त्यांना द्यायला, त्याची अंमलबजावणी करायला वेळ द्यायला पाहिजे. पण एवढे दिवस आपण जेव्हा याच्याबद्दल बोलतोय तेव्हा आपलं प्रशासन हे सिद्ध असलं पाहिजे. आता ह्या राजकीय वावदुकीमध्ये काही मी शिरणार नाही, कारण जनतेचे जे हाल कोरोनामध्ये बीजेपी सरकारने केले त्याच्याहून अधिक हाल काँग्रेसचं सरकार करतंय, ही वस्तुस्थिती आहे. सीएम साहेबाचं जे फेसबुक लाईव्ह ज्याच्यावरून आज हे निघालं त्याच्यामध्ये मृत्यू दरावर ब्र शब्द काढलेला गेला नाही, लसीकरणावर ब्र शब्द काढला गेला नाही, आणि कुठल्या महाभागाने त्यांना त्यांचं ते स्पीच लिहून दिलं, ते पॉइंट लिहून दिले. मला त्या IAS बाबूची क्यू करावीशी वाटते की त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये, तुम्ही पाहिजे तर त्यांची मुलाखत पूर्ण उकळून पहा. पश्चिम बंगालवरून हे ऑक्सिजन आणायचे आहे ते अंतर 1300 किलोमीटर आहे म्हणे. नागपूरच्या पुढे जबलपूर गेलं की 1250 किलोमीटर आहे. पश्चिम बंगाल पर्यंत अंतर किंवा 2500 किलोमीटर आहे. याच्यावरून समजतं सीएम साहेब तुमचे मार्गदर्शक जे आहेत, तुमच्या हाताखाली काम करणारे सेक्रेटरी जे आहेत ते काय लेवलचे आहे, आणि म्हणून आज तुमच्या सरकारची ही अवस्था आहे. ठीक आहे धनराजजी, वेळेची मर्यादा आहे. धनराजजी, वेळेची मर्यादा. एक पटकन छोटीशी विश्रांती जाहिरात घेण्याच्यासाठी म्हणून आपण लक्षवेधीमध्ये घेतोय, लगेचच परत येतोय.